बस झाला झालं नाही. सोन्या काकाकडनं स्टो आणा आणि दुसऱ्या कुणाकडे तरी रॉकेल आणा. काय हो मी हो तुम्ही तर मीच काय म्हणलं दुसऱ्याकडनं उसने आणायचं. काय मी पैसे उसने आणतो, तू वस्तू उसने आणायच्या. संसारात बायकोचा सहभाग पाहिजे की नाही, त्याशिवाय ऑफिसला संसाराला जाताना डबा पाहिजे असेल तर मुकाट्यानं स्टो आणा. नाहीतर बसा तसेच बोंबलत. अन्न पाणी तुटायची वेळ आली तर स्टो आणलाच पाहिजे. नमस्ते सोन्या काकू. नमस्ते. काहीतरी उचलं हवं असेल तुम्हाला. हा, बरोबर ओळखलं. तुमचं डोकं म्हणजे खरोखर अगदी वेळ. सकाळी उठल्याबरोबर मेली उचल्यापासून सुरुवात. अहो काहीतरी अडचण आली असेल. तुम्ही बोलू नका हो मध्ये मध्ये. हा शेजार म्हणजे नुसता छळवार आहे. काय उचलं मागतील याचा भरोसा नाही. हं? तू मुलाचं सुद्धा सोडून मागतील. नाही सोडून नाही मागला, पण तो सोडून ठेवला असेल ती गोष्ट वेगळी. नारळाच्या बकला एवढं तोंड करून बोलायला शरम नाही वाटत तुम्हाला. काय हवंय. स्टो स्टो काय सकाळीच बर्नर बिघडला. सकाळचा चहा सुद्धा झाला नाही हो अजून. चहा वाटतं. थापा मारू नका. तुमची बायको गेली 2 दिवस शेजाऱ्याचा स्टो उचला मागत फिरते. माहित आहे मला. तुम्हाला माहिती आहे काय? बडबड बंद कराव. नाही बडबड बंद करतो, पण स्टो दिला असता तर जरा. तर न देऊन सांगते कोणाला. थँक्यू. इतकी छळताय ना ते गेल्या जन्मी आमचे जावई होतं वाटतं. काय कल्पना नाही मला, पण शक्यता आहे. फाल्गुनराव, अहो बातमी वाचली का? कसली बातमी? अहो बैरूत मध्ये काल 6 बॉम्बस्फोट झाले. ते नेहमी होता तो तसे.